गार्डनमधील कुंडीत छोट्याशा शेवंती असल्यावर मी काय करते ते मी तुम्हाला दाखवणार आहे. माझ्याकडे अगोदरची पण रोपं आहेत, पण ही शेवंती तुम्हाला माहिती आहे 15-20 दिवस झालेले आहेत. त्यावेळेस मी आणली होती. एकदम छोटंसं रोप होतं, तेव्हा आपण लावली होती. पण आपण ज्यावेळेस कुंडी भरतो त्यावेळेस व्यवस्थित जर कुंडी भरली तर अशा प्रकारे आपली शेवंती जास्त फूट करते आणि जास्त त्याला फुटवे फुटून येतात, नवीन कळ्या पण लागतात. आता हा जो आहे मार्च, एप्रिल, मे हे 2-3 महिने जे आहेत हे शेवंती लागवडीचे आहेत. तर यासाठी आपण काय करावं, आपली जर पहिली शेवंती असेल तर ती कशाप्रकारे आपण त्याची काळजी घ्यावी जेणेकरून त्याला जास्त फुटवे येतील आणि आपल्याला म्हणजे जे पुढे येणारे जे सण आहेत त्या सणाला आपल्याला छान छान फुलं भेटतील. कारण नंतर भरपूर लागोपाठ एकदम जास्त सण येतात, गणपती, नवरात्र, बाकीचे सर्व सण, श्रावण महिना वगैरे पार दिवाळीपर्यंत आपल्याला हे फुलं कामं येतात. तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे शेवंतीने फूट केलेली आहे. तर ज्यांचे गेल्या वर्षीचीच जे शेवंती आहे तर ज्या काड्या असतात तर आपल्या नाही का, मी माग आहे बघा, मी लवकर कट केलं कारण माझे भरपूर झाडं असल्यामुळे मला वेळेला करणं होत नाही, म्हणून मी अगोदर कधी कधी करत असते. तर मागेच मी कट केलेली आहे. ती पण कुंडी मी तुम्हाला दाखवणार आहे की मी कशाप्रकारे त्याचं पण रोप तयार केलं होतं. जर तुमच्याकडे कुंडी शेवंती असेल आणि त्याला जर फुलं येऊन जाऊन त्या काड्या राहिल्या असतील तर त्या काड्या कट करून टाका आणि व्यवस्थित त्याचे उकरून द्या, माती मोकळी करून द्या जेणेकरून त्याच्या मुळ्याला हवा लागल आणि छान असे फुटवे परत नवीन फुटून येतील आणि आपल्याला पुढच्या सणांसाठी छान छान असे आपल्या घरच्या घरी जे आपल्याला फुलं भेटू शकतात. तर हे बघा, ही कुंडी आहे, ही मी मागच्या महिन्यातच मला वाटतं मी ही केलेली आहे. याचे काढलेलं आहे, ते काड्या वगैरे जे होत्या पहिल्या जे फुलं येऊन गेलेले आहेत त्या काड्या वगैरे काढून टाकलेल्या आहेत. आणि ही शेवंती तर तुम्हाला माहिती आहे आत्ता विकत आणलेली आहे, पण हिला भरपूर सारे असे फुटवे फुटलेले आहेत. तर तुम्ही पण त्या काड्या वगैरे छान अशा काढून टाका आणि नवीन फुटवे जर फुटत असतील तर तुम्हाला दुसऱ्या कुंडीत जर ते लावायचे असतील तर हे अशा प्रकारे जे नवीन फुटलेले आहेत ना तर असे पाणी टाकून आणि व्यवस्थित ते काढून घ्या आणि मुळं त्याची आली पाहिजेत त्यावर तुम्ही दुसऱ्या कुंडीत लावू शकता. तर मी याच्या 5 कुंड्यात मी रोपं तयार केलेली आहेत. गेल्या वेळेस जी पांढरी शेवंती आहे तिला फुलं आल्यानंतर मी तुम्हाला दाखवेलच. आणि ही पिवळी शेवंती आहे. शेवंतीचे भरपूर वेगळ्या जाती आहेत, ते वेगळ्या वेळेस त्याची लागवड पण होते. पण आपण छोट्याशा गार्डनमध्ये व्यवस्थित खत वगैरे तुम्हाला माहिती आहे मी एकदम शेणखत, राख वगैरे वापरून ही कुंडी भरली होती. तर किती छान असे फुटवे केलेले आहेत. तुम्ही जर छान अशी कुंडी भरली आणि नवीन रोपं तुम्ही हे काढून जर तयार केले आत्ता तर हे छान अशा आपल्याला फुलं भेटू शकतात. जे येणारे पुढचे आपले जे आहे श्रावण महिना म्हणा किंवा आपले गणपती, नवरात्र, दिवाळी वगैरे सगळ्याला आपले घरचेच असे छान छान फुलं आपल्याला आपल्या बागेमधून भेटतील. तर अशा प्रकारे मी माझ्या जे कुंड्यात शेवंती आहे त्याची मी काळजी घेतलेली आहे. मी गेल्याच महिन्यात मी ते काढलेले आहे, त्याचा पण व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे. आणि आता ही जी नवीन शेवंती आहे तर मी याची पुढच्या महिन्यात मी याची रोपं काढणार आहे, कारण माझ्याकडे सध्या वेळ पण नाही आहे आणि कुंड्या पण नाही आहेत. तर ज्यावेळेस मी कुंड्या आणाल त्यावेळेस या पिवळ्या शेवंतीचे मी भरपूर असे रोपं तयार करणार आहे आणि भरपूर डेहरेबाज शेवंती करणार आहे, जेणेकरून तिला असे म्हणजे भरगच्च असे फुलं येतील. ते तर आपण पुढे बघूयाच. तर तुमच्या गार्डनमध्ये छोटीशा कुंडीत जर शेवंती असेल तर तुम्ही अशा प्रकारे काड्या कट करा आणि त्याचे नवीन फुटवे असतील ते असे मोकळे करून द्या. त्याला व्यवस्थित पाणी वगैरे टाकून इथून पुढे त्याची काळजी घ्या, नंतर आपल्याला फुलं छान छान येतील. तर बघू शकता अशा प्रकारे हे माझ्या एका कुंडीत आहे आणि बाकीच्या 5 कुंड्या आहेत तर त्यातली एक कुंडी मी तुम्हाला दाखवलेली आहेत. बाकीच्या दुसरीकडे आहेत ते टमाटे असल्यामुळे त्या कुंड्याच काढता येऊ नये राहिलेल्या. आणि हे जे साईडला आहे अष्टर आहे, तर अष्टरचे पण आम्ही तसेच कट करून टाकलेले आहेत. जे फुलं घेतलेले आहेत ना त्या काड्या अष्टरच्या पण कट करून टाकलेल्या आहेत. तर अष्टरचे फुलं कसे असतात मागे माझे व्हिडिओ आहेत चॅनलवर, तर ते तुम्ही बघू शकता की अष्टर कशा प्रकारे असतं. तर ह्या अशा मी काळजी घेत असते आणि इतके छान असे उन्हाळ्यात पण हे रोपं आपले तयार आहेत, जेणेकरून इथून पुढे ते छान असे त्याची काळजी घेऊन छान असे ते फुलं वाढतील. तर बघू शकता तुम्ही इतके असे आहेत. आणि जे कुंड्या आहेत बाकीच्या 4 तिथे ते पण मी तुम्हाला दाखवणारच आहे. ते आंबा असले ते वर झाडं असल्यामुळे ते पिवळा कलर पडलेला आहे, बघू शकता तुम्ही. त्याचे नाही का म्हणजे त्याला जास्त ऊन नाही लागत तिथे. आणि इकडे पण अष्टरच आहे. तर हे रोपं वेगळे करायचे आहेत, पण त्याला अजून जागा नीट करावं लागेल तेव्हा ते वेगळे करता येतील. तोपर्यंत नाही, तोपर्यंत जागेवरच ठेवणार आहे. बघू आता पुढच्या महिन्यात जिथे जिथे म्हणजे व्यवस्थित जागा भेटेल तिथे तिथे हे पूर्ण अष्टर लावून देणार आहे. कारण गेल्या वेळेस 2च झाडं होते
तर किती फुलं निघालेली आहेत तुम्ही बघितलेलं जाय नाही बघा. इथे आहेत त्या कुंड्या, पण तिथे टोमॅटो गेल्यामुळे त्या कुंड्यांना झाकल्या गेलेल्या आहेत. तर ते आता टोमॅटो जेव्हा काढून ते हे करून घेता येईल तेव्हा त्यांना ऊन लागेल. तर अशा प्रकारे तुम्ही शेवंतीची काळजी घेऊ शकता. चला आपण भेटू परत. बाय बाय.